सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी बेकायदेशीर चालवण्यात येणाऱ्या रिक्षांवरती वाहतूक शाखेकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे। सोलापूर शहरात अनेक रिक्षा या बेकायदेशीररित्या पॅसेंजर वाहतूक करत असून अशा रिक्षांमध्ये प्रवास करत असताना एखाद्याचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। स्क्रॅप झालेल्या रिक्षा, फिटनेस नसलेले रिक्षा, परमिट संपलेले रिक्षा आणि विना लायसन परवाना नसलेले रिक्षा काही चालक हे रिक्षा चालवत आहेत। अशांवर कारवाई करत असतानाच गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अशोक चौक या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई सुरू होती। यावेळेला एका रिक्षाला बाजूला घ्यायला लावून कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी रिक्षा चालकाला लायसन आणि कागदपत्रे विचारताच संबंधित रिक्षा चालक हा भोवळीहून खाली कोसळला। त्याला तात्काळ दुसऱ्या रिक्षा चालकाने आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी बाजूला घेऊन रिक्षात बसवले आणि त्याला पाणी वगैरे दिले। त्यानंतर त्याची विचारपूस करून ती रिक्षा नंतरनं सोडून देण्यात आली आहे। पहा लोकप्रधानच्या कॅमेऱ्यात घडलेली घटना कैद झाली आहे त्या बाबतीतले हे व्हिडिओ। बस